नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे. जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही जी फाईल वगैरे घेऊन घ्यायचे. आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता. त्याची लिंक आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आधी अशा प्रकारे आपलं CapCut Pro ओपन करून घ्यायचे आणि VPN वगैरे कनेक्ट करून घ्यायचे. आणि CapCut Pro यूज करताना काही अडचण येत असेल तर नक्की मला DM करून सांगू शकता इंस्टा पेजला. तर लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, ठीक आहे. आणि तसंच तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. आता अशा प्रकारे आपला जो काही CapCut Pro याला ओपन करायचे. नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून फोटोजमध्ये येऊन तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे. नंतर HDच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचे. नंतर खाली रेशोमध्ये यायचे. इथं बघू शकता, स्क्रॉल करून पुढे रेशोमध्ये यायचे. 9:16 रेशो सिलेक्ट करायचे, ओके करायचे. नंतर पुढचा जो काही हा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे. फोटोवरती क्लिक करायचे. फोटोची लेअरला अशा प्रकारे 20-25 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. परत सुरुवातीला यायचे. परत हे ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे. नंतर ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. नंतर व्हिडिओज मध्ये यायचे. आणि इथून आता वरून आपल्या झिप फाईलचा फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे. आणि इथून अशा प्रकारे आपला जो काही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे बिटमार्क आणि ॲडोचा, इथून याला ॲड करून घ्यायचे, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि त्यानंतर आता काय करायचे, आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी बीट नाव दिसतील तुम्हाला, बीट 1, बीट 2, बीट 3, तर त्यानुसार तुम्ही तुमचा फोटो कट करायचे. आता जसे की इथं आता मी पुढे येतोय. आता जसे की इथं बीट 1 नाव दिसेल तर इथं थांबायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. पुढे यायचे, जिथं बीट 2 नाव दिसेल तिथं थांबायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. अशा प्रकारे पटापट तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्या, ठीक आहे, बीटप्रमाणे. तर मी पटापट हे फोटो स्प्लिट करून घेतो. तर मित्रांनो, इथं बघू शकता, तर या व्हिडिओमध्ये जिथंपर्यंत हे बीट होते तर तिथंपर्यंत मी फोटो स्प्लिट करून घेतलेले आहे. त्यानंतर आता या व्हिडिओचा शेवटी यायचे. वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही पुढचा पार्ट असेल, एक्स्ट्रा पार्ट, तर इथून याला डिलीट करून टाकायचे. नंतर परत खालच्या या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे. खाली ऑप्शन असतील तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे. आणि तुम्ही हे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नाव शोधायचे, ठीक आहे, बघू शकता हे वाला ऑप्शन शोधायचे. आता तुम्ही या ऑप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही ह्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरचा ऑडिओ अशा पद्धतीने खाली घेऊन घ्यायचे. परत या बाजूच्या ॲरोवरती क्लिक करायचे, ओव्हरलेवरती क्लिक करायचे. जो ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आपण घेतला आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. परत तुम्ही सुरुवातीला यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे. इथे मी तुम्हाला 2 टेक्स्ट PNG लिहून दिलेले, ठीक आहे. आता तुमच्या फोटोच्या बॅकग्राऊंडनुसार तुम्ही तो फोटो घ्यायचा, PNG घ्यायची. जर फोटोचे बॅकग्राऊंड ब्लॅक कलरचा असेल तर ही व्हाईटवाले घ्यायची. जर फोटोचे बॅकग्राऊंड धव्या कलरचं असेल, म्हणजे असं उजेड असेल, तर तुम्ही ही ब्लॅकवाले PNG घ्यायचे. जसे की आता या फोटोचं मागचे बॅकग्राऊंड उजेडमध्ये काढले, म्हणून इथं आता मी ही ब्लॅक कलरची PNG घेतलेली. नंतर आधी PNGची लेअर शेवटीपर्यंत ओढून घ्यायची आपल्या व्हिडिओचा, ठीक आहे. नंतर अशा पद्धतीने या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून PNGला झूम करून घ्यायचे आणि PNGला अशा पद्धतीने वरती लावून घ्यायचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं आपला फोटो लागून गेलेला आहे आणि PNG पण लागून गेलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे. त्याआधी काय करायचे, तुम्ही आता हे जे काही चौकोन बॉक्स दिलेले बघू शकता, कट केलेले ठिकाणी चौकोन बॉक्स बनलेले, तर तुम्ही काय करायचं, हा पहिला चौकोन बॉक्स सोडून द्यायचे. आणि या दुसरा चौकोन बॉक्सवरती यायचे, याच्यावरती क्लिक करायचे चौकोन बॉक्सवरती. आणि वरती सर्चमध्ये तुम्ही काय करायचे, मी जी स्पेलिंग टाकतोय बघू शकता, स्काय इनहेल, तर हे बघू शकता, स्काय इनहेल नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे बघू शकता, हा वाला स्काय इनहेल. अशा प्रकारे सर्च करायचे, हा ट्रान्झॅक्शन घ्यायचे आणि ओके करून द्यायचे, ठीक आहे. अशा पद्धतीने या फोटोला ट्रान्झॅक्शन लावायचे. परत पुढचं जे काही तिसरं बॉक्स आहे, 3 नंबरचं बॉक्स, तर याच्यावरती यायचे. परत इथं सर्चमध्ये तुम्ही काय करायचे, पुल इन अशा पद्धतीने सर्च करायचं अशा प्रकारे. आणि इथे 1 नंबरला पुल इन नावाचा हा एक ट्रान्झॅक्शन येऊन लागेल, तर हा इथून लावून घ्यायचे आणि ओके करून द्यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही 2 ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे. परत तुम्ही सुरुवातीला यायचे, ठीक आहे. आता काय करायचे, बाजूच्या ॲरोवरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे, ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे, ठीक आहे. आता आधी तुम्ही काय करायचे, तिथून हॅलो ब्लर नावाचा एक व्हिडिओ इफेक्ट घेऊन घ्यायचे, ठीक आहे, अशा प्रकारे.
आणि त्यानंतर ओके करायचे. आता या इफेक्टची लेअर या पहिल्या फोटो एवढी ओढून घ्यायची. नंतर खाली ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे इथं, याच्यावरती क्लिक करायचे. ऑल व्हिडिओजवरती क्लिक करून द्यायचे आणि ओके करायचे. ठीक आहे. त्यानंतर या पहिल्या फोटोला हा हॅलो ब्लर नावाचा व्हिडिओ इफेक्ट लावल्यानंतर काय करायचं, पुढचा जो काही हा 2 नंबरचा फोटो आहे याला सोडून द्यायचे, डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोवरती यायचे. परत व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे, ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे, खाली यायचे आणि खाली तुम्हाला साईज व्हेरिटी नावाचा एक नवीन प्रो इफेक्ट आलेला आहे. जर तुमच्या CapCut Proमध्ये हा इफेक्ट नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपला जॉइन करायचे, तिथून घ्यायचं आहे. ओके. अशा प्रकारे हा इफेक्ट इथून लावून घ्यायचा फोटोला 3 नंबरचा. याची लेयर या फोटो एवढी कमी करून घ्यायची. त्यानंतर परत काय करायचे पुढचे, आता हा 4 नंबरचा, नंतर 5 नंबरचा आणि डायरेक्ट आता 6 नंबरचा फोटोवरती यायचे. हे 2 फोटो सोडून द्यायचे. 6 नंबरचा फोटोवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. ठीक आहे. नंतर खाली यायचे. अशा प्रकारे खाली येत चालायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे थोडंसं वरती यायचे. वरती तो इफेक्ट हे बघू शकतो, ओपनिंग RIC अर्स नावाचा हा एक व्हिडिओ इफेक्ट इथून घ्यायचे आणि 6 नंबरच्या फोटोला लावून याची लेअर कमी करून घ्यायची. नंतर ऑब्जेक्ट्समध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओज करून घ्यायचे, ओके करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे व्हिडिओ इफेक्ट लावायचे 3. ठीक आहे. जे मी तुम्हाला 3 व्हिडिओ इफेक्ट सांगितले तेच लावायचे. ठीक आहे. त्यानंतर परत आता काय करायचं, आपल्याला ॲनिमेशन लावायचे फोटोंना. पहिला फोटो सोडून जो काही 2 नंबरचा फोटो याच्यावरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. इनमध्ये तुम्हाला काय करायचे, रॉ कोर्टिकल नावाचे ॲनिमेशन या फोटोला लावायचे. नंतर याच्या पुढचा हा 3 नंबरचा फोटो सोडून डायरेक्ट 4 नंबरचा फोटोवरती यायचे. परत फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. इनमधून तुम्ही काय करायचे, शेक 3 नावाचा जो काही ॲनिमेशन आहे हा लावून घ्यायची. याची रेस थोडीशी वाढवून घ्यायची. ठीक आहे. 1.1 सेकंडपर्यंत वाढवू शकता किंवा जास्त वाढवू शकता. 1.4 सेकंदापर्यंत मी वाढवले आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्या पुढचा 5 नंबरचा फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे अशा प्रकारे. नंतर इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन हा शोधायचे आणि या फोटोला लावून घ्यायचे. ठीक आहे. नंतर याच्या पुढचा 6 नंबरचा फोटो सोडून डायरेक्ट 7 नंबरचा फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे. परत कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन इथून शोधायचे. ठीक आहे. अशा प्रकारे खाली येत चालायचे. इथं बघू शकता डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन आहे. तर या 7 नंबरचा फोटोला लावायचे. त्यानंतर 8 नंबरच्या याच्या पुढच्या फोटोला डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्ही शोधून लावून घ्यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने बघू शकता हा वाला आणि ओके करायचे. त्यानंतर जो काही शेवटचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायची, इनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही फ्लॅश इन नावाचे इथून ॲनिमेशन लावून घ्यायचे. याची रेस तुम्ही 1.0 पर्यंत वाढवून घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे आणि ओके करायचे. त्यानंतर आता बघू शकता, आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेलं आहे. सिम्पली वरती क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट वगैरे करून घ्यायची. जेवढी तुम्हाला क्वालिटी पाहिजे तर ती सिलेक्ट करायची. खालची रेसफुल वाढवून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.